अमरावतीत राज्य शिक्षक संघाच्या जिल्हा व महानगर अधिवेशनाला हजारो शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। नवीन शैक्षणिक धोरण, शिक्षकांच्या मागण्या आणि संघटनात्मक लढ्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। पाहूया या अधिवेशनातील ठळक मुद्दे। अमरावतीच्या अभियंता भवन येथे पार पडलेल्या राज्य शिक्षक संघाच्या अधिवेशनात शिक्षकांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। संघटनेच्या माध्यमातून शासनावर दडपण वाढवण्याची गरज आहे, असे मुख्य मार्गदर्शक संजय खोडके यांनी स्पष्ट केले। राज्याध्यक्ष दिलीप कडू यांनी जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होईल असा विश्वास व्यक्त केलाय। आमदार सुलभा खोडके यांनी शिक्षक चळवळीला बळ देण्याचे आश्वासन दिलेत, तर माजी आमदार वसंतराव खोटरे यांनी शिक्षक आमदार निवडण्याचे आवाहन केलेत। शिक्षकांच्या न्याय आणि हक्कांसाठी संघटना मजबूत करणे हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश ठरला। की आजही अमरावतीमध्ये आणि 5 जिल्ह्यामध्ये तुमच्या संघटनेसोबत जो खरा शिक्षक, हाडाचा शिक्षक आहे तो तुमच्यासोबत जुळलेला आहे। याचा म्हणजे चारित्र्य शिक्षण क्षेत्रात कोणी बोट दाखवू शकत नसेल असे लोक आपल्या जिल्ह्यातही जुळले आहेत, खालच्या जिल्ह्यात जुळले। म्हणजे मग ते तुमचे उद्धवचे ठाकरे असू द्या, तुमचे अंजनगावचे ठाकरे असू द्या, अजून एखादी स्वयंसेवक फुडवली तर ती यांची स्ट्रेंथ कमी करते। म्हणून त्याच्यासाठी मास्टर प्लॅन जो आहे तो मास्टर प्लॅन फक्त खाजगी अनुदानितसाठी नसला पाहिजे, तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेचा विचार करून तो मास्टर प्लॅन असला पाहिजे। ही जी सूचना आहे ती 100% बरोबर आहे की तो मास्टर प्लॅन इतका परफेक्ट असला पाहिजे की किती किलोमीटरच्या आत शाळा दिली गेली नाही पाहिजे। कारण की तुमचा RTA ऍक्ट प्रमाणे प्रत्येक शिक्षकाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार जो आहे त्यात आपण चांगल्या पद्धतीनं काम करण्याची गरज आहे। आपण वरवर जर पाहिलं तर आपल्याला वर इथं ट्युशन्स घेणारे क्लासेस आहे आणि मग जो शिक्षक पेशातला वर्ग नाही किंवा वेगवेगळ्या स्तरातले लोक असतात तर मग ते तुमच्यावर टीका करतात। शिक्षकांच्या समस्या आणि संघटनात्मक लढा आणि तीव्र करण्याची गरज अधिवेशनात स्पष्ट झाली आहे। शिक्षक चळवळीला बळ देण्यासाठी तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।